30 ऑगस्ट 2024 रोजी अर्धापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने रुमणे मोर्चाचे आयोजन तामसा कॉर्नर ते तहसील कार्यालयापर्यंत करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। यावेळी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष BR कदम, तालुका अध्यक्ष सुनील वानखेडे, सुभाष लोणे, शेख मकसूद, डॉक्टर इंगळे, शेख शबाना व अधिजन मोठ्या संख्येने उपस्थित होते। अर्धापूर येथे या पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय BR कदम साहेब, तालुका अध्यक्ष सुनील भाऊ वानखेडे, जिल्हा प्रवक्ते लोणे साहेब, त्याचबरोबर उपस्थित मकसूदभाई आणि डॉक्टर इंगळे साहेब आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी। अर्धापूर शहरामध्ये तालुकास्तरीय जसा मुदखेड तालुक्यामध्ये झाला तसा रुमणे मोर्चा येत्या 30 तारखेला वार शुक्रवारी इथं दुपारी आयोजित केलेला आहे। हा मोर्चा आम्ही जो घेतोय तो शेतकऱ्यांच्या आणि शहरातील नागरिकांच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्या प्रमुख समस्या घेऊन हा मोर्चा आम्ही घेत आहोत। यातली पहिली मागणी अशी आहे की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज मुक्त झालं पाहिजे। कर्ज माफी हा शब्द प्रयोग केला जातो, पण आम्ही यावेळेला मागणी करतोय की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज मुक्त झालं पाहिजे आणि त्याचा सातबारा कोरा केला पाहिजे, त्याला कर्जातून मुक्त केलं पाहिजे। दुसरी मागणी आहे की पीक विम्याचे पैसे तातडीनं दिले गेले पाहिजे। पीक विम्यातले जे निकष आहेत, तक्रार केलं त्याला विमा भेटतो, ज्यांना तक्रार नाही केलं अनेक लोक आहेत त्यांना तक्रार करून सुद्धा विमा भेटत नाही। अर्धापूर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला ही समस्या सांगितलेली, त्यामुळे पीक विमा तातडीनं दिला जावा ही सुद्धा आमची मागणी आहे। सरसकट दिला जावा, सरसकट। त्याचबरोबर शेतकऱ्यांना नवं पीक कर्ज मिळत नाहीये। बँकेमध्ये गेल्याच्या नंतर मॅनेजर शेतकऱ्यांना अक्षरशः हाकलून देतो, त्यामुळं आमची मागणी आहे की जुनं कर्ज मुक्त करावं आणि नवे खाते तयार करून शेतकऱ्यांना नवं पीक कर्ज दिलं जावं। त्याचबरोबर ई पीक पाहणीच्या नावाखाली जो सावळा गोंधळ जिल्ह्यामध्ये माजलेला आहे त्याच्यातून सर्वसामान्य भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला हे कळत नाही, त्यामुळे त्याच्यातली ती KYC असेल, ऑनलाईन नोंदी असेल, त्याच्यात अडकवून शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही। म्हणून आमची मागणी आहे की सरसकट 5,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना हेक्टरी दिल्या जावं आणि ई पीक पाहणीतून शेतकऱ्यांना मुक्त करावं आणि ती बंद केल्या जावी। सरसकट शेतकऱ्यांना अनुदान दिल्या जावं ही मागणी आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना खड्डेमुक्त केलं जावं। आज खेड्यापाड्याला जाणारे रस्ते चांगले नाहीत, पांदण रस्त्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे की आता शेतकऱ्याला तिथं बैलगाडी नेता येत नाही, पायानं जाता येत नाही, मोटरसायकल नेता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे पांदण रस्ते दुरुस्त केल्या जावेत आणि ग्रामीण रस्ते जे आहेत गावाला जोडणारे ते चांगले करावेत ही मागणी आहे। त्याचबरोबर दुष्काळी जिल्हा जाहीर झाला पण अनुदान मात्र अजून मिळत नाहीये आणि ज्या ठिकाणी मोजक्या शेतकऱ्याला अनुदान आलंय तिथं बँकवाले खात्यावर अनुदान जमा झालंय पण खाते होल्ड करून ठेवल्यामुळं ते शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यामुळं तातडीनं दुष्काळीचं जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांना मिळावे ही मागणी आहे। 3 फेजची लाईट अर्धापूर तालुक्यात हा ओलिता खालचा बागायती तालुका आहे, इथं शेतकऱ्यांना 3 फेजची जी लाईट मिळते ती 3 फेजची लाईट ही 8 तास फक्त कागदावरती सांगितल्या जाते, पण वास्तविक पाहता ही 1 घंटा 2 घंट्याच्या वरती 3 घंट्याच्या वरती टिकत नाही। हे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे आमची मागणी आहे की 3 फेज लाईट 12 तास दिल्या जावी आणि सकाळी 6 ते संध्याकाळी 6 दिल्या जावी आणि रात्रीच्या पाळीतून शेतकऱ्याला मुक्त करावं। त्याचबरोबर ही लाईटची व्यवस्था नीट सुरळीत चालावी यासाठी 4 33 kV केंद्र अर्धापूर तालुक्यामध्ये निर्माण केल्या जावेत। शेतामधली सिंगल फेजची लाईट उभ्या केल्या जावी आणि 24 तास गावात आणि शेतात सिंगल फेज शेतकऱ्यांना दिलं जावं ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर कोटेशन भरलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी 2020 पासून 21 पासून, पण शेतकऱ्यांना डीपीच दिल्या जात नाहीये। लोक बिल भरतायत पण डीपी दिल्या जात नाही, म्हणून आमची मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन भरले त्यांना तातडीने डीपी दिल्या जावा। शहराच्या संदर्भानं शहरातला जो मधला हायवे गेलेला आहे त्या हायवेच्या इतक्या प्रचंड मोठ्या समस्यांना इथल्या लोकांना सामोरं जावं लागतंय। सातत्यानं अपघात होत आहेत, 7-8 लोकांचा जीव या अपघातामध्ये गेला आणि म्हणून आमची मागणी आहे की बाहेरनं बायपास जो काढलाय तो काही सुशोभीकरणासाठी काढलेला नाहीये, तर तो शहरातल्या लोकांच्या सोयीसाठी काढलेला आहे। म्हणून बायपास करून अवजड वाहनांची वाहतूक सुरू करावी